नमस्कार, साइन इन्फोटेकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर ज्या गोष्टीची आपण सगळे पालक आतुरतेने वाट पाहत होतो ती अखेर आता समोर आली आहे. हो, मी बोलतोय RTE 25% प्रवेश प्रक्रियेबद्दल. महाराष्ट्र सरकारने नुकताच म्हणजे 12 फेब्रुवारी 2024 रोजी एक नवीन GR किंवा शासन निर्णय प्रसिद्ध केलाय. आता या नवीन GR मध्ये नक्की काय आहे, नियम काय बदलले आहेत, हे सगळं आपण आज अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, जेणेकरून अर्ज करताना आपल्याकडून कोणतीही चूक होणार नाही. तर आपण हे सगळं 6 महत्त्वाच्या भागांमध्ये समजून घेऊ. सगळ्यात आधी या GRची पार्श्वभूमी काय आहे ते बघू. मग 2024चे नवीन नियम नेमके काय आहेत, कागदपत्र कोणती लागतील, ऑनलाईन अर्ज कसा करायचा, पालकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना आणि हो, नियम मोडल्यास काय कारवाई होऊ शकते, या सगळ्यावर आपण एक नजर टाकणार आहोत. चला तर मग थेट आपल्या पहिल्या भागाला सुरुवात करूया. म्हणजे या GRची पार्श्वभूमी काय आहे, हे नवीन नियम का महत्त्वाचे आहेत, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर बघा, या सगळ्याचा मूळ आधार आहे शिक्षण हक्क कायदा, ज्याला आपण RTE ॲक्ट 2009 म्हणून ओळखतो. हा तोच कायदा आहे जो आपल्या देशातल्या 6 ते 14 वयोगटातल्या प्रत्येक मुलामुलीला मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याची हमी देतो. आणि याच कायद्यामधली एक सगळ्यात महत्त्वाची तरतूद म्हणजे खासगी शाळांमध्ये 25% जागा या आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवल्या जातात. आणि हो, हा जो नवीन GR आलाय ना, तो काही एका रात्रीत आलेला नाहीये. यामागे एक मोठी प्रक्रिया आहे. बघा, 2009 मध्ये कायदा आला, 10 मध्ये तो महाराष्ट्रात लागू झाला. मग गेल्या काही वर्षांतल्या अडचणी लक्षात घेऊन जानेवारी 2023 मध्ये एक राज्यस्तरीय समिती नेमण्यात आली. या समितीने लोकांकडून म्हणजे आपल्यासारख्या पालकांकडून सूचना मागवल्या आणि या सगळ्या सूचनांचा अभ्यास करून आता फेब्रुवारी 2024 मध्ये हा नवीन आणि जास्त सुटसुटीत GR आपल्यासमोर आलाय. बरं, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. तो म्हणजे या 2024च्या नवीन नियमांमध्ये नक्की बदलले तरी काय? गेल्या वर्षीच्या तुलनेत आता काय वेगळं आहे? चला, हेच आता आपण सविस्तरपणे पाहूया. यातला पहिला आणि सगळ्यात मोठा बदल म्हणजे संपूर्ण प्रक्रिया आता 100% ऑनलाईन झालीय. म्हणजे पूर्वी कसं होतं, थोडं ऑनलाईन थोडं ऑफलाईन, पण आता तसं नाही. अर्ज भरण्यापासून ते प्रवेशापर्यंतची प्रत्येक गोष्ट आता फक्त आणि फक्त ऑनलाईन पोर्टलवरूनच होणार आहे. हे सक्तीचं आहे. आणखी खूप चांगली गोष्ट झाली आहे. पूर्वी अनेक शाळा या प्रक्रियेत सहभागी व्हायला टाळाटाळ करायच्या, नोंदणीच करायच्या नाहीत. पण आता या नवीन GR नुसार 25% आरक्षणासाठी पात्र असलेल्या प्रत्येक शाळेला पोर्टलवर नोंदणी करणं बंधनकारक आहे. आता कोणतीही शाळा यातून सुटू शकणार नाही. याचा थेट फायदा पालकांना होईल, कारण त्यांना जास्त शाळांचे पर्याय मिळतील. आता हा बदल तर खूपच महत्त्वाचा आहे. पूर्वी काय व्हायचं, एकाच मुलाला लॉटरीमध्ये 2-3 शाळा लागायच्या आणि मग मोठा गोंधळ व्हायचा. पण आता तो प्रकार पूर्णपणे बंद होणार आहे. नवीन नियमानुसार एका विद्यार्थ्याला फक्त आणि फक्त एकच जागा अलॉट होईल. म्हणजे लॉटरी लागली की एकाच शाळेत नंबर लागेल आणि त्या शाळेत प्रवेश घेणं बंधनकारक असणार आहे. या व्यतिरिक्तही काही छोटे पण महत्त्वाचे बदल आहेत, तेही समजून घेऊया. आता तुम्ही अर्ज भरताना GPS तंत्रज्ञानाचा वापर होईल. म्हणजे तुमच्या घराच्या 1 किलोमीटरच्या परिसरातील शाळा तुम्हाला आपोआप दिसतील. तुम्ही जास्तीत जास्त 10 शाळा निवडू शकता. आणि हो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, अर्ज एकदा फायनल सबमिट केला की मुलाचं नाव आणि जन्मतारीख यात कोणताही बदल करता येणार नाही. चांगली बातमी ही आहे की लवकरच एक मोबाईल ॲप पण येणार आहे. तक्रार करायची असेल तर त्यासाठी ऑनलाईन सोय असेल आणि खोट्या कागदपत्रांवर तर कडक कारवाई होणारच आहे. शिवाय प्रत्येक लॉटरीनंतर कोणत्या शाळेत किती जागा उरल्या आहेत हे सुद्धा पोर्टलवर स्पष्टपणे दिसेल. ठीक आहे, नियम तर आपण समजून घेतले, पण आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या तयारीकडे, ती म्हणजे कागदपत्र. चला, आता आपण बघूया की नक्की कोणती कागदपत्र तुम्हाला तयार ठेवायची आहेत. आता कागदपत्रांची यादी नीट समजून घ्या. 2 कागदपत्र तर सगळ्यांनाच लागणार आहेत. एक म्हणजे वास्तव्याचा पुरावा आणि दुसरं म्हणजे मुलाचा जन्माचा दाखला. आता जर तुम्ही आर्थिक दुर्बळ गटातून अर्ज करत असाल तर तुम्हाला 1 लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असल्याचा दाखला लागेल. वंचित गटासाठी म्हणजे SC/ST कॅटेगरीसाठी जातीचं प्रमाणपत्र लागेल आणि हे प्रमाणपत्र महाराष्ट्रातच काढलेलं असायला हवं. दिव्यांग बालकांसाठी 40%पेक्षा जास्त अपंगत्व असलेलं सर्टिफिकेट गरजेचं आहे. आणि काही विशेष परिस्थिती असेल, जसे की घटस्फोटित किंवा विधवा पालक, तर त्यासाठी आवश्यक ती कायदेशीर कागदपत्र जोडावी लागतील. आणि उत्पन्नाच्या दाखल्याबद्दल एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, हा दाखला फक्त आणि फक्त तहसीलदार कार्यालयाचाच असावा. दुसरं कुठलंही प्रमाणपत्र चालणार नाही. कारण आत्ता शाळा हे कागद तपासणार नाहीये, तर त्याची ऑनलाईन पडताळणी थेट महाऑनलाईन पोर्टलवरून होणार आहे. त्यामुळे कृपया कोणतीही बोगस कागदपत्र वापरण्याचा विचारही करू नका. चला, समजा आता आपली सगळी कागदपत्र तयार आहेत.
मग पुढची पायरी काय? तर ती आहे ऑनलाईन अर्ज आणि निवड प्रक्रिया. ही प्रक्रिया कशी पार पडणार आहे ते आपण आता टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. ही संपूर्ण प्रक्रिया अगदी 5 सोप्या पायऱ्यांमध्ये आहे. पायरी क्रमांक 1, पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरणे. पायरी क्रमांक 2, आपल्या घराच्या जवळच्या जास्तीत जास्त 10 शाळा निवडणे. पायरी क्रमांक 3, संगणकीय लॉटरीची वाट पाहणे. पायरी क्रमांक 4, लॉटरी जाहीर झाल्यावर आपल्या मुलाला एका शाळेत जागा मिळेल. आणि 5वी सगळ्यात महत्त्वाची पायरी, जे काही ठराविक मुदत दिली आहे त्या मुदतीत शाळेत जाऊन प्रवेश पक्का करणे. आणि ही सगळी प्रक्रिया अजून सोपी व्हावी यासाठी काही नवीन गोष्टी पण आहेत. जसं मी आधी सांगितलं, लवकरच एक मोबाईल ॲप येणार आहे. जीपीएसमुळे शाळा शोधणं एकदम सोपं होईल. आणि सगळ्यात भारी म्हणजे लॉटरी लागल्यावर तुम्हाला थेट तुमच्या मोबाईलवर SMS येईल. त्यामुळे सतत वेबसाईट तपासायची गरज नाही. आता मी काही महत्त्वाच्या सूचना सांगणार आहे, ज्या प्रत्येक पालकाने लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. या चुका जर आपण टाळल्या तर अर्ज भरण्यापासून प्रवेशापर्यंत सगळं काही व्यवस्थित पार पडेल. पहिली गोष्ट, अर्जामध्ये 100% खरी आणि अचूक माहिती भरा. दुसरं, लॉटरीमध्ये जी शाळा मिळेल ती बदलता येणार नाही, तिथे प्रवेश घेणंच लागेल. तिसरं, प्रवेशासाठी जाताना तुमची सगळी मूळ कागदपत्र आणि त्यांच्या 2 फोटोकॉपीच्या सेट सोबत ठेवा. चौथं, खोटे किंवा बनावट दस्तऐवज चुकूनही वापरू नका, नाहीतर प्रवेश रद्द होईल आणि कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल. 5वं, अर्ज करण्याची आणि प्रवेश घेण्याची शेवटची तारीख चुकू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अर्ज फायनल सबमिट करण्याआधी मुलाचं नाव आणि जन्मतारीख 2दा तपासा, कारण नंतर ते बदलता येणार नाही. ही सगळी प्रक्रिया एकदम पारदर्शक राहावी यासाठी काही कडक नियमही बनवले आहेत. आणि हे नियम फक्त तुमच्या माझ्यासारखे पालकांसाठीच नाहीत, तर ते शाळांना सुद्धा लागू आहेत. बघूया नियम मोडल्यास काय कारवाई होऊ शकते. समजा एखाद्या पात्र शाळेने मुद्दाम पोर्टलवर नोंदणीच केली नाही, तर सरकार त्यांना कायदेशीर कारवाईची नोटीस पाठवणार आहे. आणि याहून गंभीर म्हणजे, जर तुमच्या मुलाला लॉटरी लागली आणि तरीही शाळेने प्रवेश दिला नाही, तर त्या शाळेची चौकशी होईल आणि वेळप्रसंगी तिची मान्यता रद्द करण्याची कारवाई सुद्धा होऊ शकते. आणि जसं शाळांसाठी नियम आहेत, तसंच पालकांसाठीही एक गंभीर इशारा आहे. जर कोणी बनावट किंवा खोटी कागदपत्र वापरली आणि ते उघड झालं, तर मिळालेला प्रवेश तर जाईलच, म्हणजे तो तात्काळ रद्द होईल. पण त्याचबरोबर त्या पालकांवर कायदेशीर कारवाईसुद्धा केली जाईल. त्यामुळे सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे प्रामाणिकपणे अर्ज भरणे. तर पालक हो, थोडक्यात सांगायचं तर हा नवीन GR संपूर्ण प्रवेश प्रक्रिया अधिक सोपी, ऑनलाईन आणि पारदर्शक बनवतो. त्यामुळे आता आपली जबाबदारी आहे की योग्य कागदपत्र वेळेत तयार ठेवायची आणि मुदतीत अर्ज करायचा. तर मग या प्रवेशासाठी तुमची तयारी झाली आहे का? जर ही माहिती आपल्याला खरोखरच उपयुक्त वाटली असेल तर या माहितीला लाईक करा, इतर पालकांसोबत शेअर करा आणि हो, अशाच महत्त्वाच्या सरकारी अपडेट्ससाठी सॅन इन्फोटेक चॅनलला जॉईन करायला विसरू नका. धन्यवाद.